नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2026 पासून आपला पूर्ण क्लास 6 चा सिलेबस चेंज झालेला आहे आणि नवीन अभ्यासक्रमानुसार नवीन लेसनची नवीन स्टार्टिंग आपण करतो आहे आणि आपला फर्स्ट लेसन होता मॅथ्सचा 3 डायमेन्शनल शेप. आता याचा फर्स्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आता 3 डायमेन्शनल शेप म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण बघितलं की 2 डायमेन्शनल शेप नेमके कोणते असतात, 3 डायमेन्शनल शेप कोणते असतात हे आपण बघितलं होतं. त्यानुसार आपण चार्टची एक ऍक्टिव्हिटी सुद्धा कंप्लीट केली होती आणि त्याच्यानंतर आता आपण डिफरन्स पाहणार आहोत. 2 डायमेन्शनल शेप्स म्हणजे काय आणि 3 डायमेन्शनल शेप म्हणजे काय. तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे बघा 2 डायमेन्शनल शेप हे इथे पिक्चर्स मध्ये तुम्हाला दिसत आहे की 2 डायमेन्शनल शेप आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, हा एक काय आहे, रेक्टँगल आहे. रेक्टँगल आहे म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, आयत म्हणतो आहे ना. तर याला 2 डायमेन्शनल शेप का म्हणतात, कारण की आपण बघितलं आहे की इथे याला काय असते, ही काय झाली, लेंथ झाली आणि ही त्याची विड्थ झाली है ना. इथे तुम्हाला साईडला पिक्चर दिसत आहे, हे झालं लेंथ आणि याला आपण काय म्हणू, विड्थ म्हणू. म्हणजे जेव्हा लेंथ आणि विड्थ असेल त्या ऑब्जेक्टला आपण 2 डायमेन्शनल शेप म्हणू. मग त्याच्यामध्ये स्पियर पण येऊ शकतं, सर्कल पण येऊ शकतं, त्याचे ब्रिक्स नाही येणार. देन आपण एखादा फ्लॅट टेक्स्टबुकचं कव्हर सुद्धा येऊ शकतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये बघितल्या होत्या, 2 डायमेन्शनल शेपमध्ये बघितल्या होत्या. आता 2 डायमेन्शनल शेपमध्ये नेमकं काय असतं, त्याच्यामध्ये समोरासमोरील जे बाजू असतात त्या काय असतात, त्या सेम असतात, सारख्या लांबीच्या असतात. बघा आता तुम्हाला इथे रेक्टँगल दिसतो आहे. समजा या लेन्सची जर तुम्हाला बघितलं असेल की हा 20 सेंटीमीटर असेल याची लेंथ, तर ही समोरची सुद्धा काय राहणार आहे, 20 सेंटीमीटर राहणार आहे. म्हणजे हे एक दुसऱ्यांना कॉन्ग्रुएंट राहणार आहे, म्हणजे समान राहणार आहे. तसंच ही जी दोन बाजू आहे, ही जी विड्थची बाजू आहे ही जर 10 सेंटीमीटर असेल तर त्याच्या समोरची सुद्धा बाजू आपल्याला 10 सेंटीमीटर आहे आपण असं म्हणणार, कारण की रेक्टँग्युलरचा हा रूलच आहे, दोन समोरासमोरील बाजू ह्या समान लांबीच्या असतात, समान असतात है ना. मग आता आपण बघितलं की 2 डायमेन्शनल शेप म्हणजे काय, ज्याला लेंथ आहे आणि विड्थ आहे त्याला 2 डायमेन्शनल शेप म्हणू. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत आपण. आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, आता बघा याच्या आता एक सांगितलं मी इथे की ते काय असतात, समान असतात. म्हणजे समोरासमोरील बाजू काय असतात, ह्या समान असतात. इथे ही 20 सेंटीमीटर, ही 20 सेंटीमीटर, ही जर 10 सेंटीमीटर आहे तर समोरची सुद्धा 10 सेंटीमीटर होणार. हे एक कॅरेक्टरिस्टिक झालं. दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स बघा, याला तुम्ही बघितल्यानंतर हे काय आहे, प्रत्येक अँगल याचा हा काय असतो, 90 डिग्रीचा असतो. आता हा 90 डिग्री, हा 90 डिग्री आणि हा 90 आणि हा 90, म्हणजेच किती अँगल्स झाले, याला 4 अँगल्स असतात आणि प्रत्येक अँगल किती याचा असतो, 90 डिग्रीचा असतो 2 डायमेन्शनल शेपमध्ये. आता मग याला व्हर्टेक्स सुद्धा असतात. आता व्हर्टेक्स म्हणजे काय, त्याला कडा असं म्हणू किंवा शिरोबिंदू म्हणू. आता व्हर्टेक्स म्हणजे नेमकं काय, आता इथे बघा, इथे तुम्हाला जर मी याला PQRST, जर PQRS असं नाव दिलं, हे रेक्टँगल आहे याला मी नाव दिलं PQRS. आता जेव्हा आपल्या याच्या साईड कोणत्या झाल्या बघा, P आणि Q ही एक साईड झाली आणि SR ही दोन साईड, ह्या दोन साईड काय झाल्या, समान झाल्या है ना. आणि PS आणि QR ह्या दोन बाजू समान झाल्या, बरोबर. आता ह्या दोन्ही बाजू समोरासमोरील सेम आहे आणि जेव्हा शिरोबिंदू म्हणजेच व्हर्टेक्स हा काय झाला, व्हर्टेक्स झाला. आता याला व्हर्टेक्स म्हणजेच कडा म्हणजेच शिरोबिंदू आपण असं म्हणू. आता म्हणजेच काय, कॉर्नर, सिंपल भाषेमध्ये आपण व्हर्टेक्सला कॉर्नर असं म्हणू. आता बघा कॉर्नर म्हणजे इथे काय आहे, जेव्हा PQ लेंथ आपण असं म्हणू, लेंथ PQ आणि लेंथ PS हे एकमेकांना जिथे छेदतात, ज्या बिंदूला ज्या कॉर्नरला छेदतात, म्हणजेच इथे तुम्हाला दिसत आहे हा काय झाला, व्हर्टेक्स झाला. आता दुसरा व्हर्टेक्स कोणता होणार, जर PS, आता इथे बघा PS ही लाईन दिसते आहे तुम्हाला, PS ही लाईन दिसते आहे आणि RS किंवा SR ही लाईन जिथे छेदते, जिथे तुम्हाला दोन बाजू
एकमेकांना येऊन छेदतात त्याला आपण काय म्हणणार आहोत, व्हर्टेक्स. म्हणजेच हा दुसरा काय झाला, हा व्हर्टेक्स झाला आणि इथला व्हर्टेक्स काय होणार, हा एस व्हर्टेक्स झाला. आता नेक्स्ट व्हर्टेक्स कोणता होणार, एस आर. म्हणजे ही लाईन जेव्हा एकत्र येईल आणि क्यू आर ही लाईन जिथे जॉईंट होणार या जॉईंटला आपण काय म्हणणार, व्हर्टेक्स. आणि इथे सुद्धा आणखी एक व्हर्टेक्स आपल्याला दिसतो आहे, पी क्यू आणि क्यू आर. हे दोन लाईन जिथे जॉईंट होणार तिथे आपल्याला व्हर्टेक्स मिळणार. म्हणजेच आपल्याला काय दिसत आहे, आता व्हर्टेक्स दिसत आहे. म्हणजेच रेक्टँगलला व्हर्टेक्स किती असतात, व्हर्टेक्स किती आहे, 4. आता आपण काउंट केले 1 हे 2 3 and 4. म्हणजेच व्हर्टेक्स किती आहे, 4. आता इथे बघा साइड. आता साइड म्हणजे काय, त्याची समोरासमोरील बाजू. आता किती साइड आहे त्याला किती आहे साइड, तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येणार आहे 1 हे 2 3 and 4. म्हणजेच याला साइड्स किती आहे, 4 आहे. म्हणजेच इथे आपण शिकलो की याची साइड किती आहे, 4 आहे आणि व्हर्टेक्स सुद्धा काय आहे, 4 आहे. आणि समोरासमोरील बाजू हे एक दुसऱ्याच्या काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट असतात, ते एकमेकांना समान असतात. आता ह्या गोष्टी आपल्याला कशासाठी, फिल इन द ब्लँक साठी विचारल्या जाऊ शकतात किंवा मॅच द पेअर मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. आता तुमचा स्कॉलरशिपचा एक्झाम असते किंवा नवोदयच्या एक्झाम्स असतात, तर त्यावेळेला असे छोटे छोटे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर आपल्याला माहित असलं पाहिजे रेक्टँगलला व्हर्टेक्स किती असणार, 4 व्हर्टेक्स असणार. साइड किती असणार, 4 असणार आणि त्यांच्या समोरासमोरील बाजू ह्या कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात, है ना. हे आपण शिकलो रेक्टँगल बद्दल, आयत बद्दल. म्हणजेच याला आपण काय म्हणणार, 2 डायमेन्शनल शेप. आणि 2 डायमेन्शनल शेप का बरं म्हणतो आपण, कारण की त्याला काय आहे, लेंथ आहे आणि विड्थ आहे. या दोन गोष्टी आहेत, 2 साइड्स आहे, 2 डायमेन्शन आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, 2 डायमेन्शनल शेप. आय थिंक तुम्हाला रेक्टँगल म्हणजे काय, त्याच्या साइड्स किती, त्याचे व्हर्टेक्स किती हे क्लिअर झालं असेल. आता पुन्हा एकदा शॉर्टकट मध्ये मी रिकॅप करते आहे. रेक्टँगल म्हणजेच आयत झालं, त्याच्या समोरासमोरील बाजू कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात आणि त्याला साइड किती आहे, साइड काउंट करा तुम्ही 1 2 3 4. म्हणजे साइड्स किती झाल्या आपल्या, 4 झाल्या आहे ना रेक्टँगलला. आणि त्याचे व्हर्टेक्स किती झाले, 4. व्हर्टेक्स म्हणजे काय, शिरोबिंदू म्हणजेच कडा. म्हणजेच आपण सिंपल लँग्वेज मध्ये कॉर्नर असं म्हणू. त्याचे जिथे दोन लाईन येऊन एकत्र मिळतात त्याला आपण काय म्हणू, व्हर्टेक्स म्हणजेच कोपरे. आता इथे बघा तुम्हाला क्युबाइड दिसतो आहे. आता इथे हा क्युबाइड दिसतो आहे, तर क्युबाइडला काय म्हणतात, याला 3 डायमेन्शनल शेप असं म्हटलं जातं. 3 डायमेन्शन का बरं म्हटलं जातं, कारण की याच्यामध्ये लेंथ असते, देन विड्थ असते आणि एक हाईट सुद्धा दिलेली असते. आता इथे बघा, इथे लेंथ कोणती होणार, ही लेंथ होणार है ना. आणि ही साइड ही जी आहे, ही याला ही साइड किंवा ही साइड ही काय झाली, याची विड्थ झाली आणि ही जी आहे ही त्याची काय आहे, हाईट झाली. म्हणजे या 3 गोष्टी जिथे मेन्शन केलेल्या असतात याला 3 डायमेन्शन म्हणजे 3 गोष्टी दाखवलेल्या असतात, त्याला 3 डायमेन्शन म्हणजे 3D ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. आता 3D ऑब्जेक्ट मध्ये काय येणार, आता बीटा तुम्ही बघितलेले आहे किंवा आता तुम्हाला बघा माझ्यासमोर हा एक चष्म्याचं तुम्हाला दिसतंय का, चष्म्याचा केस दिसत आहे. आता याला पण 3D आपण असं म्हणू. आता 3D का बरं, कारण की याला लेंथ आहे, देन विड्थ आहे आणि ही जी आहे ती त्याची काय आहे, हाईट सुद्धा आहे. म्हणजे 3 ऑब्जेक्ट इथे आहेत म्हणून याला आपण काय म्हणू, 3D मध्ये म्हणू. देन मॅच बॉक्स म्हणजेच आपली माचीस असते ती पण 3D मध्ये येते बरं का. आता इथे तुम्हाला बाजूला हा पिक्चर दिसतो आहे, क्यूब दिसतो आहे. तुम्ही पझल साठी खेळता ना तो क्यूब, तो पण कशामध्ये येतो, 3D. आता याच्यामध्ये कोणती आहे, ही काय झाली, त्याची लेंथ झाली, ही साइड काय झाली, विड्थ झाली आणि या साइडला आपण त्याची हाईट असं म्हणू. म्हणजे 3 ऑब्जेक्ट्स आले त्याच्यामध्ये 3 डायमेन्शन, म्हणून याला 3D ऑब्जेक्ट असं आपण म्हणणार आहोत. आता 3D ऑब्जेक्टचे आपण आता त्याचे फीचर्स म्हणू. आता यालाच मराठीमध्ये काय म्हणतात, क्यूब म्हटलं जातं, म्हणजेच त्याला घन असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये
काय आहे, व्हर्टेक्स किती आहे. आता व्हर्टेक्स आता आपण आताच बघितलं, व्हर्टेक्स म्हणजे कॉर्नर आहे. आता कॉर्नर म्हणजे काय, आता बघा, आता इथे हा एक व्हर्टेक्स झाला 1, हा दुसरा 2, इथे तिसरा आणि 4, हे 4 वरचे झाले आणि खालचे 4 1 2 3 and 4, म्हणजेच इथे किती झाले व्हर्टेक्स, किती झाले आपले क्यूबचे 8 झाले. आता त्याचे ज्या साइड असतात याला साइड नाही म्हटलं जात, त्याला काय म्हटलं जातं, एजेस. याला एजेस म्हणजे काय, कडा आपण म्हणू. आता एजेस किती आहे ते आपण मोजणार. आता बघा, तुम्हाला हा इथे क्यूब दिसतो आहे, ही एक एज झाली त्याची. आता मी याला ब्लॅक पेनने घेते आहे, म्हणजेच ही 1 1, याला 2 आपण कन्सिडर करणार, हे झालं 3 and 4, हे झाले वरचे जे आहेत हे 4 एजेस झाले. आता खालचे पण, मग हे 1, इथे 4 झाले, 5 6 7 and 8, हे 8 9 आणि 10 11 आणि 12, म्हणजेच याला एजेस किती झाले, एजेस आपल्याला किती झाले, 12 झाले. क्यूबाइडला एजेस 12 असतात. आणि फेस, आता फेस म्हणजे काय, समोरासमोरील साइड. आता फेस म्हणजे काय, आता तुम्हाला इथे बघा, हा तुम्हाला काय दिसतो आहे, हा एक चष्म्याची केस आहे, तर याला काय म्हणू आपण, स्पेक्सचा बॉक्स आहे हा. तर याचे फेसेस किती झाले बघा, इथे 1, खालची 2 3 4 5 and 6. पुन्हा एकदा मी सांगते, हा काय आहे, कंपोज बॉक्स आहे. आता याच्यामध्ये फेसेस किती झाले, त्याची बाजू किती झाल्या, तर त्याची बघा 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजेच खालचे वरचे 1, साइडचे 2 4 आणि समोरासमोरचे 5 6, म्हणजेच किती झाले फेसेस, इथे 6 झाले. म्हणजेच आपण इथे आता काय शिकलो आहे, 2 डायमेन्शनल शेप अँड 3 डायमेन्शनल शेप. आता 2 डायमेन्शनल, आता इथे शॉर्टकट मध्ये लिहिते, 2 डायमेन्शनल मध्ये या साइडला लिहिते की याचे व्हर्टेक्स किती आहे, व्हर्टेक्स आहे रेक्टँगलचे 4, देन साइड किती आहे त्याच्या 4, आणि त्याचे समोरासमोरील बाजू कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात, है ना. आणि इकडे बघा 3 डायमेन्शनल शेप, याचे किती आहे, एजेस किती आहे 12 असतात, फेस किती आहे 6, आणि त्याचे व्हर्टेक्स किती आहे, त्याला व्हर्टेक्स किती आहे 8. म्हणजेच हे आपण शिकलो डिफरन्स बिटवीन 2 डायमेन्शनल शेप अँड 3 डायमेन्शनल शेप. आता इथे आपण पाहणार आहे 2 डायमेन्शनल शेप अँड 3 डायमेन्शनल शेप ह्याच्यामधला डिफरन्स. आता याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा एक्झाम मध्ये त्याच्यामधलं मॅच द पेअर किंवा तुम्हाला डिफरन्स फाइंड आउट करायचा असेल, तेव्हा ह्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा चार्ट युजफुल राहणार आहे. तर 2 डायमेन्शनल शेप म्हणजेच याला आपण म्हणू 2D, आणि 3 डायमेन्शनल शेप म्हणजेच याला 3D असं म्हणू. तर फर्स्ट पॉइंट काय दिलेला आहे, द कॉमन पॉइंट ऑफ 2 साइड इज अ व्हर्टेक्स. आता इथे बघा इथे तुम्हाला रेक्टँगल दिसतो आहे. आता 2 साइड्स इज अ व्हर्टेक्स. व्हर्टेक्स आताच आपण बघितलं की जेव्हा 2 बाजू येऊन मिळतात त्याला आपण व्हर्टेक्स म्हणू. हा एक व्हर्टेक्स झाला, हा दुसरा व्हर्टेक्स झाला, हा तिसरा अँड चौथा. हा झाला रेक्टँगलचा व्हर्टेक्स. जसा स्क्वेअरचा काय आहे, हा 1 2 3 4, म्हणजेच कॉर्नर, आपण जिथे कॉर्नर येऊन मिळतात, कोपरे येऊन मिळतात, त्याला आपण काय म्हणू, व्हर्टेक्स म्हणू. म्हणजेच 2D मध्ये किती असतात, 2 साइड येऊन मिळतात. म्हणजे बघा, ही एक साइड आणि ही एक साइड, जिथे 2 साइड येऊन मिळतात त्याला आपण 2 डायमेन्शनल शेप असं म्हणू. तर आता इकडे बघा 3 डायमेन्शनल शेप मध्ये काय, कॉमन पॉइंट ऑफ 3 or more edges is a vertex. पण आता जेव्हा क्यूबाइड असेल किंवा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असेल तेव्हा 2 नाही, 2 म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जेव्हा जास्त एजेस म्हणजे येऊन भेटतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, व्हर्टेक्स. आता इथे बघा व्हर्टेक्स हा आपण बघतो आहे, हा एक व्हर्टेक्स झाला, पण त्याला ही एक साइड झाली, ही दुसरी, आणि ही खालची डॉट डॉट दिसते आहे, ही तिसरी एज येऊन भेटलेली आहे. आता इथे तुम्हाला स्क्वेअर मध्ये आपण हा एक कॉर्नर घेतला, हा एक व्हर्टेक्स घेतला, तर या व्हर्टेक्सला किती आहे, हा फर्स्ट एज झाली, ही सेकंड, आणि ही डॉट वाली तिसरी. म्हणजेच 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट मध्ये 3 किंवा 3 पेक्षा जेव्हा जास्त साइड्स येऊन, म्हणजे जेव्हा जास्त एजेस येतात
ज्या कॉर्नरला येऊन भेटतात त्याला काय म्हटलं जातं, व्हर्टेक्स. आता सिंपल भाषेमध्ये लक्षात ठेवायचं, 2D मध्ये किती असतात, 2 साइड्स येऊन भेटतात आणि 3 डायमेन्शनल मध्ये 3 किंवा 3 पेक्षा जेव्हा जास्त एजेस एकत्र येऊन भेटतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, व्हर्टेक्स आहे ना. याच्यामध्ये 3 किंवा मोर एजेस असतात, 3 और मोर एजेस, हा पॉइंट लक्षात ठेवायचा. आता आणि याच्यामध्ये 2 साइड, हा पॉइंट लक्षात ठेवायचा 2 डायमेन्शनल मध्ये. आता सेकंड पॉइंट काय आहे, अ लाईन सेगमेंट कनेक्टिंग टू adjacent vertices of a 2-dimensional shape is a side of that shape. आता जिथे व्हर्टेक्स म्हणजे मिळतो, आता दोन व्हर्टेक्स जिथे येऊन भेटतात तर दोन साइड भेटतात आहे ना, तर म्हणजेच 2 डायमेन्शनल शेप इज अ साइड ऑफ दॅट शेप. म्हणजे जेव्हा 2 डायमेन्शनल समोरासमोरील आजूबाजूच्या ज्या दोन लाईन जिथे येऊन भेटतात तर त्याला साइड असं म्हटलं जातं. ही एक साइड झाली, ही एक साइड, ही एक साइड आहे आणि ही सुद्धा साइड आहे. आता इथे स्क्वेअर दिसतो, ही पण एक साइड, ही एक आणि ही एक. इथे ट्रायंगल आहे, ट्रायंगलचं पण बघा, ही एक साइड झाली, ही एक साइड, ही एक झाली है ना, आणि याची एकच साइड दिलेली आहे सरफेस है ना. तर याला काय म्हटलं जातं की याच्यामध्ये जे समोरासमोरील बाजू असतात किंवा जिथे व्हर्टेक्स येऊन भेटतात तर त्या व्हर्टेक्सला जोडणाऱ्या ज्या लाईन असतात त्याला काय म्हटलं जातं, साइड असं म्हटलं जातं. आणि इकडे 3D मध्ये 3 डायमेन्शनल शेप, द कॉमन साइड ऑफ 2 सरफेस इज कॉल्ड ॲन एज. आता बघा, जिथे व्हर्टेक्स येऊन मिळतो तर त्या ठिकाणी ज्या लाईन्स एकत्र येऊन भेटतात ज्याच्यामुळे व्हर्टेक्स तयार होतो त्या लाईन्सला काय म्हटलं जातं, लाईन नाही म्हटलं जात तर त्याला एजेस, EDGES, एजेस असं म्हटलं जातं. पण जिथे 2D मध्ये जेव्हा दोन पॉइंटला लाईन येऊन भेटतात तेव्हा त्याला साइड म्हणतात, पण इथे त्याला काय म्हटलं जातं, एजेस म्हटलं जातं. हा डिफरन्स आहे. एजेस 3 डायमेन्शनल शेप मध्ये असतो आणि जेव्हा 2D असते तेव्हा त्याला साइड असं म्हटलं जातं. अँड थर्ड पॉइंट काय दिलेला आहे, अ 2 डायमेन्शनल शेप हॅज ओनली वन सरफेस. फक्त एकच सरफेस असतो त्याला है ना. इथे बघा, हा सर्कल दिसतो आहे, हा फ्लॅट बेसवर दिसतो आहे म्हणून त्याचा सरफेस एकच आहे. आपण इथे काय, 3 डायमेन्शनल शेप इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ मेनी सरफेस. म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन म्हणजे एकापेक्षा जास्त सरफेस त्याच्यामध्ये असतात. आता इथे बघा, इथे एक हा समोरचा सरफेस म्हणजे हा एक समोरचा सरफेस दिसतो आहे, त्याच्या अपोजिट साइडला पण आपल्याला त्याची म्हणजे त्याचा सरफेस आपल्याला दिसतो आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त तिथे सरफेस तयार झालेले असतात. म्हणजे 3 मेजर पॉइंट आपण शिकलेला आहे. 2D मध्ये काय असतात, याच्यामध्ये 2 पॉइंट म्हणजे जिथे पॉइंट येऊन मिळतात त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टेक्स म्हणतो. देन जिथे व्हर्टेक्स येऊन मिळतो त्या दोन लाईनला काय म्हटलं जातं, साइड असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये काय असते, फक्त ओनली वन सरफेस असतो. हा डिफरन्स आहे 2D चा. आणि 3 डायमेन्शनल मध्ये आपण काय शिकलो की तीन किंवा 3 पेक्षा जेव्हा जास्त बिंदू एकत्र येऊन मिळतात, बिंदू नाही, जेव्हा लाईन एकत्र येऊन मिळतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, त्याला व्हर्टेक्स असं म्हटलं जातं. म्हणजे 3 और मोर दॅन 3 है ना, 3 और मोर दॅन इट म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण व्हर्टेक्स म्हणू. देन त्याच्या साइडला आपण म्हणजे जिथे व्हर्टेक्स येऊन मिळतात त्या लाईनला का आपण काय म्हणतो, इथे एजेस म्हणतो. आणि तिसरा पॉइंट काय आहे, इथे मोर म्हणजे मेनी सरफेसेस असतात. इथे एक सरफेस असतो का, नाही, इथे खूप सारे सरफेस असतात. हा मेजर डिफरन्स आपण कशामध्ये शिकलेला आहे, 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल शेपमध्ये. आता मित्रांनो इथे बघा, 2 डायमेन्शनल शेप म्हणजे नेमकं काय आहे त्याची डेफिनेशन दिलेली आहे. अ क्लोज फिगर विथ 3 और मोर साइड इज अ पॉलिगॉन. आता जिथे क्लोज फिगर असते म्हणजे ओपन नसते, त्याचे सगळे बाजू ज्याच्या साइड पूर्ण क्लोज असतात आणि 3 किंवा 3 पेक्षा जास्त एकत्र येऊन त्याच्या साइड क्लोज असतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, पॉलिगॉन असं म्हटलं जातं. आणि हे पॉलिगॉन कशामध्ये येतात, 2D मध्ये येतात, 2 डायमेन्शनल शेपमध्ये येतात. आता त्याच्यामध्ये 2D शेप कोणते कोणते आहेत हे इथे बघू. आता इथे तुम्हाला ट्रायंगल दिसतो आहे, ट्रायंगल मध्ये बघा, हा काय झाला, हा व्हर्टेक्स एक झाला, हा 1
2 आणि 3 हे व्हर्टेक्स झाले आणि त्याच्या साइड कोणत्या झाल्या? ही एक साइड 2 and 3 म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ व्हर्टेक्स किती आहे? 3 आहे आणि नंबर ऑफ साइड्स किती आहे? 3 आहे. ने क्वाड्रिलॅटरल, आता इथे बघा क्वाड्रिलॅटरल मध्ये व्हर्टेक्स किती आहे आपण काउंट करू. 1 2 3 and 4 म्हणजेच व्हर्टेक्स किती झाले? 4 आणि त्याच्या साइड किती झाल्या? 1 2 3 and 4 म्हणजे नंबर ऑफ साइड किती झाले? 4. आता इथे पेंटागॉन, पेंटागॉन म्हणजे काय आहे बघा बरं. 1 2 3 4 5. आता जिथे 5 लाईन विदाउट काय आहे म्हणजे जिथे 5 लाईन क्लोज होतात, एकत्र येऊन मिळतात, त्याला काय म्हटलं गेलं आहे? पेंटागॉन म्हटलं आहे. आता पेंटागॉन मध्ये साइड किती आहे बघा बरं आपण. पेंटा म्हणजे 5 म्हणजेच इथे काय आहे? 1 2 3 4 and 5 म्हणजे साइड किती आहे रे बाबा इथे? 5 आणि व्हर्टेक्स किती होणार? काउंट करा बरं. 1 2 3 4 and 5 म्हणजेच व्हर्टेक्स सुद्धा किती झाले? 5 झाले. आता हेक्सागॉन, हेक्सागॉन म्हणजेच काय आहे? जिथे 6 आहे. तर आता बघा 1 2 3 4 5 6 म्हणजेच इथे व्हर्टेक्स किती झाले? 6 आणि त्याच्या साइड सुद्धा किती झाल्या? 1 2 3 4 5 6 म्हणजे साइड सुद्धा 6 झाले. आता हेप्टॅगॉन, हेप्टा म्हणजे 7 है ना. तर आता व्हर्टेक्स बघा किती दिलेले आहे इथे. हेप्टॅगॉन मध्ये बघा किती आहे व्हर्टेक्स? काउंट करा. 1 2 3 4 5 6 7. आता किती झाले व्हर्टेक्स इथे? 7 झाले आणि लाईन सुद्धा काउंट करणार आपण. 1 2 3 4 5 6 and 7 म्हणजे साइड्स किती झाल्या? 7 झाले. आणि इथे एक फिगर दिलेली आहे, त्याचं नाव आपल्याला लिहायचं आहे. आता काउंट करा बरं, लाईन किती आहे आपण काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 and 8. आता जिथे 8 लाईन एकत्र येतात, आता त्याला काय म्हटलं जातं? ऑक्टागॉन. ऑक्टागॉन त्याला काय म्हटलं जातं? ऑक्टागॉन. ऑक्टागॉन मध्ये व्हर्टेक्स किती आहे? 8 and साइड किती आहे? 8. तर मित्रांनो आपण आता काय 2D चे शेप्स म्हणजे वेगवेगळे, आता 2D मध्ये आपण म्हणू फक्त आतापर्यंत आपण रेक्टँगलच बघितलं होतं, पण 2D मध्ये आणखी कोणते कोणते शेप्स येतात? ट्रायंगल येतो, क्वाड्रिलॅटरल येते, पेंटॅगॉन, हेक्सागॉन, हेप्टॅगॉन, ऑक्टागॉन हे सारे शेप्स कशामध्ये येतात? 2 डायमेन्शनल शेप मध्ये. तर मला असं वाटतं की 2 डायमेन्शनल शेप आणि 3 डायमेन्शनल शेप ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. तर राहिलेला व्हिडिओ आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.